मागच्या सोमवारी मी गेले होते डी-मार्टला. तिथून मी इडली डोशाचं बॅटर आणलं होतं. पण एका आठवड्यात मला जरा सुद्धा टाइम भेटला नाही ते बनवायला. आणि आज होता शनिवार, वीकेंड स्टार्ट झाला होता. तो विचार केला आज बनवू शकते. आज फ्री होते पूर्ण दिवस. म्हणून मी स्टार्ट केलं. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ठिकाणी अंधार दिसेल, काही ठिकाणी उजेड दिसेल. ते का तर लाईट सारखी सकाळपासून ये जा करत होती आणि खूप इरिटेट झालं होतं. तसंच मी बनवायला स्टार्ट केलं. थोडा वेळ फर्मेंट करायला ठेवून दिलं आणि रूम वगैरे क्लीन करून घेतली. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि स्टार्ट केली. हे बॅटर रेडीमेड असतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा गोष्टी टाकाव्या लागत नाही. फक्त सोडा आणि मीठचा वापर करावा लागतो आणि ते तुमच्या चांगल्या मस्तपैकी फ्लफी इडली तयार होतात. मी तुम्हाला दाखवते की मी माझी इडली बनवलेली कशी दिसते. त्याच्यासोबत माझं बेसिक प्रिपरेशन चालू होतं. सांबार बनवायचं. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी पण येत होतं. ही बघा, ही मी इडली बनवलेली किती फ्लफी झाली. एकदम मस्त झाली होती. नंतर मी सांबार बनवायला स्टार्ट केलं. सांबार मी कुकरमध्ये बनवलं. लाईक प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, पण मला पटकन आणि शॉर्टकटमध्ये बनवायचं होतं, त्याच्यामुळे मी कुकरमध्येच बनवलं. त्याच्यामध्ये आपले बेसिक व्हेजिटेबल्स ॲड केले होते, लाईक वांग, बटाटा आणि भोपळा आणि आपलं कांदा, टोमॅटो आणि तुरीची डाळ, असं एवढंच टाकलं होतं मी. जास्त काही टाकलं नव्हतं याच्यामध्ये. आईला चटणी आवडते म्हणून परत मला चटणी पण बनवायची होती. मग मी चटणीचं प्रिपरेशन पण स्टार्ट करून ठेवलं होतं सोबतच. तर चटणीसाठी मी लाईक बेसिक आपली खोबऱ्याची आणि दही टाकून वगैरे चटणी बनवली होती. ते पण एवढी काही कॉम्प्लिकेटेड नाही, इझीस्ट होती. एवढी तिखट पण नव्हती झालेली, पण छान झाली होती. आणि मस्तपैकी दोन्हीला, सांबारला आणि चटणीला, दोन्हीला तडका देऊन घेतला. आणि ही बघा माझी अशी मस्तपैकी इडली, सांबार आणि चटणी तयार झाली होती. छान लागत होती.